धनगर आरक्षण प्रश्नी बारामतीच्या कल्याणी वाघमोडे आक्रमक, देवाभाऊंना लाडक्या बहिणीनं दाखवला बारामतीमधून आरसा, चेहऱ्यावर बुक्का लावून केला सरकारचा निषेध. 2014ला पिवळ्या भंडाऱ्याच्या ताकदीवर सत्तेत आले, परंतु फसवणूक करणाऱ्या राज्यकर्त्यांना बुक्का लावण्याचं काम इथून पुढे धनगर समाज करेल असं म्हणत देवाभाऊंना लाडक्या बहिणीनं दाखवला बारामतीमधून आरसा. धनगर अनुसूचित जमातीचे आरक्षण अंमलबजावणीसाठी आझाद मैदान मुंबई इथं 16 मार्च 2026 पासून चालू असलेल्या उपोषण आंदोलनास क्रांतीशौर्य सेनेच्या कल्याणी वाघमोडे यांनी पाठिंबा देत बारामती येथील शारदा प्रांगणमधून निषेध नोंदवला. बारामती इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये दिलेलं आश्वासन पाळावे यासाठी धनगर कार्यकर्त्यांनी बारामतीतून फडणवीस यांना विचारले, क्या हुआ तेरा वादा. महाराष्ट्र शासनानं संविधानानुसार कलम 342(1) नुसार धनगर जमातीला दुरुस्तीचा अध्यादेश काढून केंद्र सरकारला त्वरित पाठवावा व राज्यघटनेप्रमाणे संविधान लागू केलेला आरक्षण लागू करण्यासाठी तसे आदेश व शासन निर्णय सरकारनं करावा. केंद्र सरकारनं त्वरित त्याची अंमलबजावणी करून एसटी प्रमाणपत्र द्यावं असं मत क्रांतीशौर्य सेनेच्या कल्याणी वाघमोडे यांनी व्यक्त केलंय. उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्या एसटी आरक्षणासाठी चालू असलेल्या आंदोलनाचा 9वा दिवस. राज्य व केंद्र सरकारनं त्वरित दखल घ्यावी, अन्यथा याचे परिणाम महाराष्ट्र शासनास भोगावे लागतील असं परखड मत कल्याणी वाघमोडे यांनी व्यक्त केलंय. तसं पाहायला गेलं तर मी बारामतीवरून क्रांतीशौर्य सेना अध्यक्ष कल्याणी वाघमोडे माझं मत व्यक्त करत आहे की आमचे एक बांधव प्राणांतिक उपोषणात नुसार त्या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी उपोषणास बसले आहेत. मी याच शारदा प्रांगणमध्ये आज उभी आहे. ज्या शारदा प्रांगणमध्ये 2014ला जी पदयात्रा पंढरपूरच्या विठुरायाला साकडं घालून निघाली होती, ज्या पिवळ्या भंडाऱ्याच्या शपथा घेऊन या ठिकाणी जी लाखोंच्या संख्येने इथे धनगर बांधव जमला होता, त्या ठिकाणचं उपोषण सोडण्यासाठी आजचे मुख्यमंत्री त्यावेळेसचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी उपोषण सोडते वेळी आश्वासन दिलं होतं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही आमचं सरकार आल्यानंतर आरक्षण लागू करू किंवा त्याची शिफारस केंद्र सरकारला पाठवू. परंतु आज 12 वर्ष झाले आपण बघतोय की एकीकडे धनगर हा सुद्धा एक हिंदू धनगर आहे आणि हिंदू रक्षक असणारी त्यांची एक संघटना किंवा मला एक नमूद करावंसं वाटतं की ज्या महाराष्ट्र शासनाने हे आश्वासन दिलं त्यांचीच RSS ची एक संघटना वनवासी कल्याण आश्रम हे सुद्धा एकीकडे कोर्टात आमच्या विरोधात याचिका दाखल केली जाते आणि महाराष्ट्र शासनाने मात्र आजपर्यंत आमची शिफारस केंद्राला पाठवलेली नाही. तर कलम 342(1) नुसार दुरुस्तीचा अध्यादेश त्वरित सरकारने केंद्राला पाठवावा, नाहीतर या सरकारचा जाहीर असा निषेध आम्ही या ठिकाणी नमूद करू इच्छितो.